मुंबईतून एक असा धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आलाय, जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या पवित्र मिरवणुकीदरम्यान एका माथेफिरूनं निष्पाप नागरिकांना चक्क उंदीर मारण्याचं अत्यंत जीवघेणं विष वाटल्याची म्हणजे उंदीर मारण्याचं औषध वाटल्याची घटना घडली आहे. जाणून घेऊया ते संपूर्ण प्रकारे काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर. पेन किलर म्हणजेच वेदनाशामक गोळ्या असल्याचं खोटं सांगून हा नराधम लोकांना या विषारी गोळ्या वाटत होता. पण मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक अत्यंत मोठा आणि भयानक अनर्थ टळला. हा नक्की काय प्रकार आहे? आरोपीनं एवढा मोठा कट कसा रचला आणि यामागे काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. मोहरमची मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू असताना एक संशयित व्यक्ती तिथे आलेल्या नागरिकांना काही कॅप्सूल वाटत होता. डोकेदुखी किंवा अंगदुखीवर ही पेन किलर म्हणून काम करते असं सांगून त्याने अनेकांना या गोळ्या दिल्या. मिरवणुकीतील काही तरुणांनी विश्वास ठेवून या गोळ्या खाल्ल्या, पण काही वेळातच खेळ बदलला. गोळ्या खाल्ल्यानंतर या तरुणांना तीव्र पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. काही जणांची प्रकृती प्रचंड खालावली, ज्यातील एकाला गंभीर अवस्थेत तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाधित व्यक्तींना तात्काळ संशय आला आणि त्यांनी रात्रीच पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार येताच आगरीपाडा पोलीस स्टेशनचे डीसीपी जयंत मीना आणि त्यांच्या पथकानं अत्यंत वेगानं चक्र फिरवली. आरोपीचा मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीतच त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांना आरोपीच्या घरात जे सापडलं ते पाहून स्वतः पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांना आरोपीच्या घरातून तब्बल 14,900 तयार कॅप्सूल आणि ऑनलाईन मागवलेलं तब्बल 50 किलो झिंक ऑक्साईड सापडलं. झिंक ऑक्साईड हे उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत तीव्र आणि जीवघेणं रासायनिक विष आहे. आरोपीनं पोलिसांसमोर कबुली दिली की त्याने प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1-1 ग्रॅम हे विष भरून या गोळ्या तयार केल्या होत्या. आता प्रश्न पडतो की हा आरोपी तरी कोण आहे? अटक करण्यात आलेल्या 29 वर्षीय आरोपीचं नाव हे फैयाज प्रेमजी आणि धक्कादायक बाब म्हणजे तो मूळचा पुण्याच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसराचा रहिवासी आहे. तपासात समोर आले की त्यानं एकूण 30,000 रिकाम्या कॅप्सूल आणि 100 किलो विष ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. म्हणजेच त्याचा कट आणखी 14,000 लोकांना टार्गेट करण्याचा होता. यापेक्षाही भयंकर माहिती तपासात पुढे आली आहे. ती म्हणजे हा आरोपी 2025 मध्ये इराण आणि इराक या देशांचा दौरा करून आला होता. त्यामुळे मुंबई पोलीस या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा लोन वुल्फ अटॅकचा प्रकार तर नाही ना, या दिशेनं तपास करत आहेत. लोन वुल्फ अटॅक म्हणजे अशी घटना जिथे एकच व्यक्ती कोणत्याही संघटनेच्या थेट मदतीशिवाय स्वतःच्या पातळीवर मोठा कट रचून सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करते. सुदैवानं मुंबई पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव वाचलाय, नाहीतर भायखळ्यात मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमागे नक्की कोणता कट होता याचा पोलीस तपास करत आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.